नेक्स्ट प्रोटोकॉल आहे तुमचा IP वर्जन 6. देन व्हॉट इज द नीड ऑफ IP वर्जन 6. तर नंबर्स ऑफ युजर जे आहे ते वाढत आहे. ठीक आहे. तर IP वर्जन 4मध्ये जी ॲड्रेस लेंथ आहे ती तुमची 32 बिट्स आहे. म्हणजे टोटल नंबर्स ऑफ ॲड्रेस अवेलेबल इन IP वर्जन 4 इज 2^32 बिट्स. आणि नंबर्स ऑफ युजर जे आहे ते वाढत आहे. त्यामुळे हे जे 2^32 बिट्स नंबर्स ऑफ ॲड्रेस आहे ते आता आपल्याला कमी पडत आहे. त्यामुळे नवीन ॲड्रेसचा IP ॲड्रेस किंवा IPचा वर्जन डिझाईन करण्यात आला. त्याला म्हणतात IP वर्जन 6. त्यामध्ये काय होतं, जो IP ॲड्रेस आहे तो तुमचा 128 बिट्सचा आहे. म्हणजे 2^128 बिट्स नंबर ऑफ ॲड्रेस IP ॲड्रेस इथे अवेलेबल्स आहे. म्हणजे नंबर्स ऑफ युजर्स इज मोर दॅन IP वर्जन 4. ठीक आहे. तर हा जो स्ट्रक्चर्ड आहे हा IP वर्जन 6 हेडरचा स्ट्रक्चर्ड आहे. जसं IP वर्जन 4मध्ये डेटा जो आहे तो 2 पार्ट्समध्ये डिवाईड होत होता. फर्स्ट वन इज द हेडर अँड सेकंड वन इज द ॲक्च्युअल डेटा. तसाच IP वर्जन 6मध्ये डेटा जो आहे तो 2 पार्ट्समध्ये डिवाईड होतो. फर्स्ट वन इज द बेस हेडर अँड सेकंड वन इज द पेलोड. ठीक आहे. अगेन पेलोड इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. त्यामध्ये पहिला जो पार्ट असतो तो ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर अँड सेकंड जो पार्ट असतो तो ॲक्च्युअल तुमचा डेटा. म्हणजे जो डेटाग्राम असतो IP वर्जन 6चा तो 3 पार्ट्समध्ये डिवाइड असतो. फर्स्ट वन इज द बेस हेडर, सेकंड वन इज द ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर अँड थर्ड पार्ट इज द डेटा, ॲक्च्युअल डेटा. हा तुमचा IP वर्जन 6चा डेटाग्राम आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये हा जो स्ट्रक्चर्ड आहे तो आहे तुमच्या बेस हेडरचा स्ट्रक्चर्ड आहे. तर बेस हेडरचा जी पहिली फील्ड आहे ती आहे तुमची वर्जन म्हणजे ऑलरेडी माहिती आहे IP वर्जन 4 किंवा IP वर्जन 6 यामध्ये हा वर्जन इज इक्वल टू 6 सेट असेल. देन नेक्स्ट फील्ड आहे प्रायोरिटी. यामध्ये काय प्रत्येक जे पॅकेट्स आहे त्याला एक प्रायोरिटी दिलेली असते विथ रिस्पेक्ट टू दी कंजेशन. जेव्हा एखादा कंजेशन ऑकर होतो तेव्हा त्या प्रायोरिटीनुसार ते पॅकेट जे आहे ते सेंड केल्या जाते. हायर प्रायोरिटीचे पॅकेट जे आहे ते फर्स्ट सेंड केला जाईल, लोअर प्रायोरिटीचे पॅकेट आहे ते लास्ट सेंड केला जाईल. देन नेक्स्ट फील्ड आहे ती तुमची फ्लो लेबल आहे. फ्लो लेबलची जी फील्ड आहे ती तुमच्या रिअल टाईम डेटासाठी यूज केली जाते. रिअल टाईम डेटासाठी सपोज तुमचा व्हॉइस कॉल आहे किंवा व्हिडिओ कॉल आहे तर हे जे ॲप्लिकेशन आहे ते रिअल टाईम ॲप्लिकेशन आहे. यामध्ये जो डेटा आहे तुमचा रिअल टाईम ट्रान्समिट होतो. म्हणजे कुठलाही डिले ऑकर नाही झाला पाहिजे. मग त्यामध्ये काय होतं, जसे IP प्रोटोकॉल आहे त्यामध्ये जो ॲप्रोच फॉलो होतो तो तुमचा डेटाग्राम अप्रोच फॉलो होतो. डेटाग्राम अप्रोचमध्ये काय होतं, आधी कनेक्शन इस्टॅब्लिश न होता कुठल्याही इंडिपेंडंट पाथने जो पॅकेट्स आहे ते ट्रान्समिट केल्या जाते फ्रॉम वन मशीन टू अनादर मशीन. पण फ्लो लेबल काय करते, जेव्हा रिअल टाईम डेटा येतो तेव्हा त्या डेटाग्राम सर्किटला तो कन्वर्ट करतो तुमच्या व्हर्च्युअल सर्किटमध्ये काय होते, सपोज ही एक मशीन आणि ही एक मशीन आहे, यामध्ये मल्टिपल्स नंबर्स ऑफ पाथ आहे. तर व्हर्च्युअल सर्किटमध्ये काय होतं, एकच पाथ तो सिलेक्ट करतो आणि त्याच पाथने मग ते डेटा जो आहे तो सिरियली ट्रान्समिट केला जातो फ्रॉम सेंडर टू रिसिवर. तर फ्लो लेबलचा जो यूज आहे तो रिअल टाईम डेटासाठी यूज होतो विच कन्वर्ट्स दी डेटाग्राम अप्रोच इंटू व्हर्च्युअल सर्किट अप्रोच. देन नेक्स्ट फील्ड आहे तुमची पेलोड लेंथमध्ये म्हणजे ॲक्च्युअल जी लेंथ आहे, टोटल लेंथ ऑफ डेटा मीन्स बेस हेडर प्लस ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर अँड डेटा. तर एक्सक्लुडिंग दी बेस हेडर लेंथ मीन्स या 2 स्टमला आपण म्हणणार पेलोड. तर या पेलोडची लेंथ किती आहे,
ती इथे डिस्क्राईब केलेली असते. देन नेक्स्ट आहे नेक्स्ट हिडर. नेक्स्ट हिडरमध्ये म्हणजे जो IP वर्जन 6चा डेटाग्राम आहे तो 3 पार्ट्समध्ये डिवाइड आहे. फर्स्ट वन इज द बेस्ड हिडर, सेकंड वन इज द ऑप्शनल एक्सटेन्शन हिडर अँड थर्ड वन इज द डेटा. तर नेक्स्ट हेडरमध्ये जेव्हा एखादी फील्ड सेट असते म्हणजे त्यामध्ये ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर ॲड केलेला आहे. जर ही फील्ड 0 असेल म्हणजे ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर ॲड केलेला नाही आहे. बेस हेडरनंतर डायरेक्टली तुमचा ॲक्च्युअल डेटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट फील्ड आहे तुमची हॉप लिमिट. जसं IP वर्जन 4मध्ये टाईम टू लिव्ह होता, म्हणजे हाऊ मेनी टाइम्स दॅट पर्टिक्युलर पॅकेट्स फॉरवर्ड और ट्रान्समिट फ्रॉम वन मशीन टू अदर मशीन. सिमिलर आहे हा त्याचा टाईम टू लिव्ह म्हणजे हॉप लिमिट. म्हणजे एखाद्या पॅकेटचं हॉप लिमिट सेट असेल 2 तर फक्त तो 2 टाइम्स ट्रान्समिट होऊ शकतो आणि 2 टाइम्स नंतर तो डिस्कार्ड केला जाईल नेटवर्कमधून. नेक्स्ट फील्ड आहे तुमची सोर्स ॲड्रेस. सोर्स मशीनचा IP ॲड्रेस वर्जन 6 आहे तर IP ॲड्रेस 128 बीटचा असेल. आणि नेक्स्ट आहे तुमची डेस्टिनेशन ॲड्रेस. डेस्टिनेशन मशीनचा IP ॲड्रेस हा पण तुमचा 28 बीटचा असेल. जर टोटल फील्डच्या बीटची तुम्ही ॲडिशन केली तर ती येणार तुमची 220 बीट्स 320 बीट्स मीन्स डिवायडेड बाय 8. 8 मीन्स 8 बीट इज इक्वल टू 1 बाईट. मीन्स जो लेंथ ऑफ बेस हेडर आहे तो आहे तुमचा 40 बाईट आणि हा तुमचा मॅन्डेटरी फील्ड आहे इन IP वर्जन 6 प्रोटोकॉल. म्हणून बेस हेडरची जी लेंथ असेल ती ऑलवेज असेल 40 बाईट्स. आणि त्यानंतर तुमचा जो डेटा असतो ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर असेल आणि पेलोड लेंथ असेल. त्याची लेंथ असते मॅक्सिमम 40 बाईट्स नाही येणार याच्यातून तुम्ही 40 बाईट्सच मॅन्डेटरी फील्ड 40 बाईट्स टू 2 to the power 16 मीन्स 65535 बाईट्स. का? कारण की पेलोड लेंथची जी बीटची जी मॅक्सिमम आहे ती 2 to the power 16च राहणार. त्याच्यामुळे 65535 ही पेलोड लेंथ आहे. हे आहे तुमचं IP वर्जन 6 प्रोटोकॉल.